संपूर्ण भारतामध्ये रेल्वे विभागाकडून रेल्वेचं जे जाळं आहे ते मजबूत करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। याच अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी तिसऱ्या रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली होती आणि त्याचे जवळपास कामही या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे। तर आता जळगाव जिल्ह्यामध्ये चौथ्या सुद्धा रेल्वे लाईनला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। रेल्वे विभागाकडून गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जे आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मल्टी ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्प योजनेअंतर्गत 160 किलोमीटरच्या जळगाव मनमाड या चौथ्या रेल्वे लाईनला तर भुसावळ खंडवा या 130 किलोमीटरच्या तिसऱ्या व चौथ्या लाईनला मंजुरी दिली होती। या अंतर्गत भुसावळ ते मनमाडपर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचं जे काम आहे ते प्रगतीपथावर आहे। जळगाव ते परधळ्यापर्यंत हे काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि चाळीसगाव ते मनमाडपर्यंत काम पूर्ण असून या ठिकाणची लाईन सुरू आहे व पाचोरा व चाळीसगाव दरम्यानच्या 44 किलोमीटरच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून आपल्याला मिळालेली आहे। तर दुसरीकडे मध्य रेल्वे लाईनवरील भुसावळ विभागातील जळगाव ते मनमाड या 160 किलोमीटरच्या तसेच भुसावळ ते खंडवा या 131 किलोमीटरच्या चौथ्या लाईनला सुद्धा केंद्राकडून नुकतीच मंजुरी मिळालेली आहे आणि या चौथ्या लाईनच्या प्रकल्पामुळे भुसावळ विभागातील विद्यमान रेल्वे लाईनचा विस्तार सुमारे 315 किलोमीटरने वाढणार आहे आणि त्यामुळे रेल्वे लाईनची क्षमता वाढण्याबरोबरच परिवहन नेटवर्कसुद्धा यामुळे मजबूत होणार आहे। आपण जर खर्चाचा विचार केला तर जळगाव मनमाड चौथ्या लाईनचा जो खर्च आहे ती 160 किलोमीटरच्या लाईनसाठी जवळपास 2773 कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी तरतूद आहे। तर भुसावळ व खंडवा या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी 131 किलोमीटरच्या लाईनसाठी या ठिकाणी जवळपास 3514 कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे। एकंदरीतच या ठिकाणी जर आपण विचार केला तर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनमुळे जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे चे जे जाळं आहे ते या ठिकाणी मजबूत होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे जे आहेत स्टेशन्स या माध्यमातून या ठिकाणी जोडले जाणार आहेत। मध्य रेल्वे लाईन आहे या ठिकाणी भरपूर रेल्वे गाड्यांची या ठिकाणी वर्दळ असते, त्यामुळे या ठिकाणी सर्व प्रवास जो आहे तो सुखकर व्हावा या ठिकाणी या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। एकंदरीत जर विचार केला तर तिसऱ्या व चौथ्या लाईनमुळे रेल्वे नेटवर्क मजबूत करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे आणि प्रवासी व मालवाहतूक सुधारणा यात कृषी उत्पादने असतील किंवा वेगवेगळ्या ज्या मालवाहतूक सुविधा आहे यासुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचमुळेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वे जे आहे रेल्वेचं जळगाव जे स्टेशन आहे ते या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या माध्यमातून जोडलं जाणार आहे। बरेचशा स्थानकांना जळगाव रेल्वे स्टेशन जोडलं जाणार आहे। जळगाव भारतातल्या मध्य रेल्वे लाईनवरचं हे जळगाव हे महत्त्वपूर्ण स्टेशन आहे आणि भुसावळ जे आहे ते आपलं रेल्वेचं माहेरघर या ठिकाणी म्हटलं जातं आणि याच ठिकाणाहून ज्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनला जी मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे निश्चितच जळगाव जिल्ह्यामध्ये रेल्वे गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांसाठी मोठ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत। त्यामुळे निश्चितच या लाईनचं लवकरात लवकर काम पूर्ण झाल्यामुळे आगामी काळामध्ये प्रवाशांची जी गर्दी आहे त्या प्रवाशांना कुठेतरी या ठिकाणी जी गैरसोय होत होती ती गैरसोय दूर होणार असून प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे आणि भविष्यामध्ये या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनमुळे नक्कीच या ठिकाणच्या गाड्यांची संख्या वाढून जळगाव जिल्ह्याचं रेल्वेचं जे जाळं आहे ते नक्कीच विस्तारणार असून मजबूत होणार आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचा किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।